तुम्हाला जी दम मारलेली ती प्रॉपर बिर्याणी भेटते ना, लाजवाब खरंच. आणि तर नमस्कार आणि राम मंडळी, मी तुमचा ओमी. आज आलो होतो आपल्या राजधानी साताऱ्यात. आणि राजधानी साताऱ्यात आल्यानंतर म्हणलं राजधानी साताऱ्यात थोडंसं जे माझं काम होतं ते उरकून घेतलं. आणि काय विषय झाला, बरेच दिवस आता बिर्याणी पण खाल्ली नव्हती, म्हणलं बिर्याणी खायला जायचं. आणि विषय काय झाला, आपल्या राजवाड्यापासून आम्ही सरळ बोगदे मार्गे आहे ना शेंद्र्याच्या इकडून घरी आपल्या ताऱ्याला चाललो होतो. त्यावेळेस आम्हाला जाता वेळी एक हॉटेल बघायला भेटलं. मग सहज आम्ही इथं हॉटेलला थांबलो. प्रज्ञेश बिर्याणी हाऊस हॉटेलचं नाव आहे. त्यांच्या इथं आल्यानंतर मला ना त्यांचं जेव्हा मी मेन्यू कार्ड वाचलं का नाही भावांनो, म्हणजे मेन्यू कार्डमध्ये मला एवढी व्हरायटी बघायला भेटली की प्रत्येक ठिकाणी मी बिर्याणी हाऊसला व्हिजिट करतो तर तिथे मला नुसती दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, स्पेशल बिर्याणी अशाच बिर्याण्या बघायला भेटतात. त्यांच्या इथं मला स्पेशल दम बिर्याणी, त्याबरोबर चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी आणि त्यांच्याबरोबर एक वेगळी म्हणजे युनिक मला गोष्ट बघायला भेटली ती म्हणजे लच्छा पराठा. त्यांच्या इथं आपल्याला लच्छा पराठा पण बिर्याणी सोबत भेटतोय. त्याचबरोबर मस्त असा तांबडा रस्सा भेटतोय, बाजूला कांदा लिंबू आणि मस्त अशी आपली ती दम मारलेली ती मस्त बिर्याणी भेटते. आता याची क्वांटिटी आहे ना पूर्ण अशी ते आपल्याला त्यांनी ते भरून दिले, म्हणजे ते वाढवून भरून दिलेले आहे. आणि आता आपण त्याची टेस्ट करून बघू ते टेस्टसाठी कसं आहे. म्हणजे मागाशी आलो ना आम्ही इथं, त्यानंतर ऑर्डर दिल्यानंतर 10च मिनिटात त्यांनी आपल्याला बिर्याणी लावली. आता बिर्याणी तर गरमागरम आपल्या समोर लागल्या, त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना ते लच्छा पराठा आहेत ना ते टेस्ट करूया. कारण की पहिल्यांदाच आपण एखाद्या हॉटेलला असं मस्त असं लच्छा पराठा वगैरे टेस्ट करतो. पहिल्यांदा ते लिंबू आपल्या त्या तांबड्या रस्त्यात पहिल्यांदा पिळून घेऊ, जेणेकरून त्या रस्त्याची टेस्ट आहे ना आणखीन जरा डिफरंट लागेल. गरमागरम ते पण पराठे आहेत आणि त्यांनी जो रस्सा दिलाय त्यामध्ये पण सुद्धा त्यांनी चिकन दिलेलं आहे. हां, तो एक आपला म्हणजे चांगला पॉईंट आहे. कांदा आहे साईडला, लच्छा पराठा मस्तच आहे. मी म्हणजे घरी एकदा नेलं होतं लच्छा पराठा रिसेंटली टेस्ट करायला. लच्छा पराठा मला आवडतो, भारी लागतो टेस्टला गरम केला ना. तुम्ही कधी लच्छा पराठा खाल्लाय का कमेंट करून सांगा मला, म्हणजे मला पण लक्षात येईल कोणी कोणी खाल्लाय कोणी नाही खाल्ला. मस्तच अप्रतिम. तर ते सगळं ठीक आहे, तर मी काय म्हणतो आपण इथं बिर्याणी टेस्ट करायला आलो, मी लच्छा पराठा खात बसलो तर काय अर्थच राहणार नाही, बरोबर ना. मग आता ते बिर्याणी पण आपण पहिली टेस्ट करून घेऊ, त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सगळी ती बिर्याणी मी खाली अशी ओतून घेतो. अशा प्रकारे आपली बिर्याणी तर पूर्ण ओतून झालेली आहे. आता त्याची क्वांटिटी बघायला गेलं ना बाई, क्वांटिटी त्यांनी मस्त दिली आहे. त्यांनी आता ते काय म्हणतात आपलं वाडगं टाईप आहे ते अख्खं भरून दिलं होतं. आणि टेस्टसाठी आता ते कसे ती पण मी मला बघून सांगतो. हो बाई, मसाल्यांचा म्हणजे त्यांनी पुरेपूर वापर केलेला दिसतो यामध्ये. टेस्ट कशी आहे ती पण आता बघूया. गरमागरम आहे, भाजतोय हात. भाजते म्हणजे गरमागरम तर नाही आपल्याला थांबवून. हो बाई, म्हणजे शपथ तुम्हाला सांगतो, मी साताऱ्यात बिर्याणी टेस्ट केली, साताऱ्याच्या बाहेर बिर्याणी टेस्ट केली, पण ह्या शेंद्रे रोडला जी बिर्याणी टेस्ट केली ना, आई शपथ टेस्ट खरंच मस्त आहे. म्हणजे तुम्हाला जी दम मारलेली ती प्रॉपर बिर्याणी भेटते ना, लाजवाब खरंच. आणि त्याच्या साईडला तुम्हाला लच्छा पराठा भेटतोय, प्लस ती बिर्याणी भेटते. साईडला मस्त असा तांबडा रस्सा भेटतो. एवढं सगळं तुम्हाला फक्त 140 रुपये या क्वांटिटीत भेटतंय. आणि तुम्ही इथं आला तर तुमचं मन आणि आत्मा
बाई सगळीकडे होतो तसाच तृप्त होईल. या एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. आणि काय होतं, आपण व्हिडिओ तर करतो प्रत्येक ठिकाणी, काय ठिकाणी पत्ता सांगायचा लक्षात राहत नाही. काय होतं ते खाण्याच्या गडबडीत किंवा काय त्या हॉटेलबद्दल सांगण्याच्या गडबडीत ते राहून जातं. पण आता इथून पुढे तसं होणार नाही. आजचा ह्या हॉटेलचा पत्ता मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिथं जाऊन तुम्ही त्या डिस्क्रिप्शनच्या पत्त्याला व्हिजिट करा. एकदा या हॉटेलमध्ये इंच्या तुम्हाला बिर्याणी तर खरंच मस्त भेटेल. एकदा येऊन नक्की व्हिजिट करा. आणि हो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असले तर मराठी होमी ब्लॉग या आपल्या नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आहे ना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कारण की आता हे सगळं संपवून घ्यावं लागेल. हे संपवून घेतो आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.